तुम्ही कुठल्या कुठल्या बॅकग्राऊंडमधल्या मुलांसाठी काम करता? आमचा कार्यभाग आहे तो लालबत्ती भागामध्ये काम करणाऱ्या माता भगिनी आहेत, त्यांची मुलं आहेत. म्हणजे लैंगिक अत्याचाराची बळी ठरलेली जी मुलं किंवा मुली आहेत, यांची संख्या वाढत चाललेली आहे. कर्जबाजारीपणा आहे, नापिकी आहे, व्यसनाधीनता आहे. त्यावेळेस दोन्ही पालक नाही आहेत. तसे तर किती मुलं आहेत आपल्याकडे? आत्ता आपल्याकडे 127 मुलं आहेत. त्यांच्या घरामध्येच कोंडून ठेवलं होतं. त्यांच्या घराच्या पत्र्यावरती दगडं मारायची, त्यांना भीती दाखवायची, दरवाजा वाजवायची, लाथा घालायची त्या मुलीला. कारण ही गावात आमच्या ब्याद नको. तर की हे दुर्दैव आहे समाजाचं की काही वर्षामध्ये शेतकरी आत्महत्येचं प्रमाण खूप जास्त वाढलं. एखाद्याने कर्जानं पैसे घेतला तर सावकार कसा भेटतो, काय भेटतो. एक समाज म्हणून आपण काय करायला पाहिजे? घराचं कुलूप तोडणार, तो आतमध्ये घुसणार आहे, ती चोरी करणार आहे. की ही जी मुलं आहे ना, आमच्यापर्यंत येऊच नाही, मला ऑप्शन नाही. ते खूप त्रासदायक. तिचा अचानक दुसऱ्या बाळांपण मृत्यू, नंतर मग एक थोडासा 5-6 महिन्याचा काळ गेल्याने वडील पण घर सोडले. झी युवा पुरस्कार प्राप्त, मराठवाडा भूषण पुरस्कार प्राप्त संतोष गर्जे यांच्यासोबत. पण आतमधून सगळेच खूप पोखरलेलं होतं. गर्दी करण्यात किंवा मुलं अतिशय वेदना येते त्याच्यामध्ये. आमचा कुठलाच दोष नव्हता, काहीच नव्हतं. लोक आधार न देता आपल्यावरचा भारच वाढवत जातात. 18-19 या वयामध्ये मुलांची 12वी होत नाही. तिथून तुम्ही स्वतःला बळ दिलं. आपण सगळे आपल्या आयुष्यात व्यस्त आहोत. नोकरी, व्यवसाय, घर, गाडी. पण या चमकदार जगाच्या सावलीत काही अशी मुलं आहेत, त्यांची कहाणी आपल्याला कधीच दिसत नाही, आपल्यासमोर येत नाही. या जगात अशी काही मुलं आहेत ज्यांच्या डोक्यावरती आईवडिलांचं छत्र नाही आहे. कधीकधी असं वाटतं की देवानं आपल्या आयुष्यातच सगळे दुःख दिलेत. पण जर तुम्ही हा आजचा एपिसोड शेवटपर्यंत पाहाल तर तुम्हाला वाटेल तुम्ही खूप नशीबवान आहात. या मुलांना त्यांच्या आयुष्यात कधी आईची ऊब भेटली नाही आहे, कधी बापाचा धाक कळलेला नाही आहे. कुणाच्या आईला शिक्षा झालेली आहे तर कुणाचे वडील तुरुंगात आहेत. या मुलांचा गुन्हा काय? काहीच नाही. पण खरी शिक्षा तर यांना मिळाली आहे. तसंच असेही काही अल्पवयीन मुलं आहेत, पॉक्सोच्या अंतर्गत त्यांच्या गंभीर गुन्ह्यांमध्ये ते अडकलेले आहेत. बऱ्याचदा ही मुले परिस्थितीचाही शिकार होतात. आज आपण या पॉडकास्टमध्ये समाजाचं वास्तव समोर आणणार आहोत. या अनाथ मुलांना काय हाल अपेष्टांना सहन करावं लागतं, काय समाजातून, काय परिस्थितीतून त्यांना जावं लागतं, अनाथ मुलांचं आयुष्य कसं असतं, याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. आणि या सगळ्या विषयावरती आपण बोलणार आहोत झी युवा पुरस्कार प्राप्त, मराठवाडा भूषण पुरस्कार प्राप्त संतोष गर्जे यांच्यासोबत. यांनी 21 वर्षापासून म्हणजे वयाच्या 18 वय एवढ्या वर्षापासून अनाथ मुलांसाठी काम चालू केलं होतं. आजचा एपिसोड फक्त एक संवाद नाही आहे, तर एक आरसा आहे जो आपल्याला दाखवेल की समाज म्हणून आपल्याला अजून किती लांबचा पल्ला गाठायचा आहे. या एपिसोड नंतर तुमच्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलून जाईल याची मला खात्री आहे. त्यामुळे हा एपिसोड, हा भाग शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर तुम्हाला आवडला तर तुमच्या मित्रपरिवाराला, कुटुंबाला नक्की शेअर करा. सर नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं बोल मराठी या यूट्यूब पॉडकास्टवरती. सगळ्यात पहिल्यांदा तर तुमच्यासोबत बोलून तुमच्याबद्दल पाहून मला हे जाणवलं की तुम्ही 20-21 वर्षांपासून काम करताय, अनाथ मुलांसाठी तुम्ही काम करताय. तर मला हे समजून घ्यायचं आहे की तुम्ही कुठल्या कुठल्या बॅकग्राऊंडमधल्या मुलांसाठी काम करता आणि तुमच्यासोबत जोडल्यानंतर त्यांचा प्रवास कसा असतो ते थोडंसं सांगा मला. बोल मराठीच्या सर्व सबस्क्रायबर आणि बघणाऱ्यांना मी नमस्कार करतो. आत्ता 21 वर्ष होतं आहे आमच्या ह्या सगळ्या कामाला. आम्ही आईस संस्थेच्या माध्यमातून अनाथ मुलांचं संगोपन आणि पुनर्वसनासाठी काम करतो आहे. त्याच्यामध्ये मुख्य आम्ही 5 प्रश्नांवरती काम करतो आहे. ज्या मुलांना आईवडील नाही आहेत अशा मुलांसाठी आमचं म्हणजे फर्स्ट क्रायटेरिया आहे. दुसरा जो आमचा कार्यभाग आहे तो लालबत्ती भागामध्ये काम करणाऱ्या माता भगिनी आहेत, त्यांची मुलं आहेत ज्यांचं कुठलंही आयडेंटिफिकेशन नाही आहे तितक्या प्रमाणामध्ये. सो तो आमचा दुसरा कार्यभाग आहे. तिसरा जो क्रायटेरिया आहे तो तुरुंगात शिक्षा भोगणारे जे कैदी आहेत त्या कैद्यांची पाल्य, वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून कैदी होतात. सो त्यांची मुलं ती एक आहेत आमच्याकडे. त्याच्यानंतर चौथा जो क्रायटेरिया आहे आमचा तो
आत्महत्याग्रस्त शेतकरी हम्म. त्यांची पाल्य आहेत आपल्याकडे. आणि 5वा क्रायटेरिया आमच्या कामाचा आहे तो लैंगिक अत्याचाराची बळी ठरलेली जी मुलं किंवा मुली आहेत या पोक्सो केस अंतर्गत. हो. अशा 5 प्रश्नांवरती आम्ही काम करतोय आई संस्थेच्या माध्यमातून. आता खूप सेन्सिटिव्ह हा प्रकार आहे. म्हणजे समाजामध्ये दिवसेंदिवस अशा घटनाही वाढत जातात. आत्महत्या म्हणा किंवा लैंगिक शोषण वगैरे म्हणा, तर त्याही वाढल्या जातात. तर आत्ताच्या कंडिशनला, आत्ता तुमच्याकडे जे काही पाल्य आहेत, त्यांच्यामध्ये कोणत्याची संख्या जास्त आहे? आणि तुम्ही काही मागच्या काही वर्षामध्ये काही अनुभवलंय का, की यांची संख्या वाढत चाललेली आहे? हं. आमच्याकडे आत्ता जास्तीत जास्त मुले जी आहेत ती दोन्ही पालक नसणारी आहेत. पूर्णतः म्हणजे आई अनाथ नाही असलेली. आणि वडीलही नाही. दोन्ही नाही आहेत. अशी जास्त मुलं आहेत. कारण ग्रामीण भाग येतो आणि वेगवेगळ्या कौटुंबिक अडचणी असतात. त्यामुळे त्यांचं येण्याचं प्रमाण जास्त आहे. लैंगिक अत्याचाराच्या बळीचंही आहे. बट दोन्ही नसणाऱ्यांचं प्रमाण खूप मोठं आहे. ते वाढत आहे दिवसेंदिवस. ते वाढत आहे. हां, ते वाढत आहेत. मग त्याच्या पाठीमागे अनेक कारणं येतं. जसं कर्जबाजारीपणा आहे, नापिकी आहे, व्यसनाधीनता आहे, अपघात आहे, मायग्रेशन आहे. अशा वेगवेगळ्या कारणांमुळं ही लेकरं पोरकी होत आहेत. त्यामुळं ती संख्या जास्त आहे की दोन्ही आईवडील नसणाऱ्यांची. मधल्या काळामध्ये कोरोनाचा काळ येऊन गेला. त्यामध्ये बरीच मुलं पोरकी झाली. त्याच्या आधी HIV प्रमाण खूप जास्त प्रमाणामध्ये होतं. सो त्याच्यामध्ये पण दोन्ही आईवडील एका पाठोपाठ काही कालावधीनंतर गेले. मग अशातूनही लेकरं पोरकी झालेली आहेत. बरोबर. कदाचित असं असेल ना, की जर एक पालक नसेल तर दुसरा पालक जबाबदारी घेतो. बट ज्यावेळेस दोन्ही पालक नाही आहेत, तर त्या मुलाचं, त्या बाळाचं किंवा त्या पाल्याचं जबाबदारी घेण्यासाठी कोणी नसतं. आणि त्यावेळेस कदाचित तुमच्याकडे ते फॅमिली किंवा ते बालक येत असेल. हां, तसं होतं. कारण आमच्याकडे येण्याची प्रक्रिया खूप 5-7 माध्यमातून येते. बरं. जसं एकदा एखाद्या वेळेस कळालं की या मुलाला आईवडील नाही आहेत. मग गावातले जे जागरूक युवक असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील, प्रशासनाचा प्रतिनिधी आहे, ग्रामसेवक, तलाठी वगैरे ही लोकं आमच्याशी अप्रोच करतात. त्याच्यानंतर पत्रकार असतील किंवा जे प्रशासकीय अधिकारी आहेत ती पण आमच्यासोबत अप्रोच करतात आणि ती मुलं आमच्यापर्यंत येतात. मग त्याच्यात पोलीस डिपार्टमेंट आहे, चाइल्ड वेलफेअर डिपार्टमेंट आहे, नंतर बालकल्याण समिती, चाइल्डलाईन पण एक आहे. अशा वेगवेगळ्या माध्यमातून ते मूल आपल्यापर्यंत येतं. आणि आल्याच्या नंतर मग आपण त्याचं व्हेरिफिकेशन करतो. कुठल्या कारणाने ते घेणं योग्य आहे. त्याचं पूर्णपणे कागदोपत्री केस फाईल करून ती आपण बालकल्याण समितीसमोर ठेवतो आणि बालकल्याण समिती नंतर ठरवते की या मुलाला प्रवेश द्यायला हवा की नको. ती नंतर मग आपल्याकडे येऊन जातात. सो बालकल्याण समिती ठरवते, नंतर तुम्ही प्रवेश वगैरे जे हो. आहे. आता सध्या किती मुलं आहेत आपल्याकडे? आता आपल्याकडे 127 मुलं आहेत. 127 मुलं आहेत. 127. बरं. आणि काय एज ग्रुप त्यांचं असतं? कुठल्या एज ग्रुपमध्ये? वय वर्ष साधारण 3 पासून आहेत तर 22 वर्ष वयापर्यंतची आहेत आपल्याकडे. 22 वर्षापर्यंत. 22 वर्ष सो याच्यातले काही मुलं आता जॉब वगैरेही लागले असतील, शिक्षण वगैरेही कम्प्लीट झालं असेल काही मुलांचं. हा, जॉब लागलेली म्हणजे ती वेगळी. तर सध्या 127 बालग्राम परिवारामध्ये आणि युवाग्राम परिवारामध्ये निवासी आहेत. बरं. ती जॉबला लागलेली वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. त्यांच्या ठिकाणी जॉब वगैरे करतायत. पण आता 127 बालग्राममध्ये राहतात. बालग्राममध्ये 127 आहेत. तुम्हाला काय वाटतं सर, की आत्ता समाजामध्ये काय गोष्टीची आवश्यकता आहे? म्हणजे एक समाज म्हणून अशा मुलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे? तुम्ही त्याचा जवळून अभ्यासला असेल, अनुभवला असेल. एक समाज म्हणून काय गोष्टीची कमतरता तुम्हाला जाणवते? एक खरंच सांगू का, की आपल्या समाजात अजून अनाथपणाची व्याख्याच कळलेली नाहीये. आपल्याकडे जी सढळपणे अनाथपणाची व्याख्या घेतली जाते ना, त्याला कसं कुठंतरी कचऱ्या कुंडीमध्ये टाकलंय, कुठंतरी रस्त्याच्या कडेला टाकलंय, मंदिराच्या पायरीवरती सोडलंय. अशा पद्धतीची जी मुलं आहेत तीच अनाथ असतात अशी आपली समज आहे किंवा तशीच व्याख्या जनमानसामध्ये रुळलेली आहे. मुळात ती तशी आहे का हेच समाजामध्ये अजून रुजलेलं नाहीये. अनाथ पण वेगवेगळ्या प्रकारचं असू शकतं. ठीक आहे, एक अर्भक असणं ज्यांना नकोय ते मंदिराच्या पायरीवरती जातं किंवा रेल्वे स्टेशनवरती सापडतं, कचरा कुंडीत सापडतं, हे पोरके पण आहेच आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त जे कृत्रिम पोरकेपण आहे किंवा व्यवस्थेनं आणलेलं पोरकेपण असेल, नशिबानं आणलेलं पोरकेपण असेल, काही काळ ते मूल आईवडिलांसोबत राहतं, त्याच्यानंतर काही ना काहीतरी घरामध्ये घटना घडते किंवा कुणीतरी आजारी पडतं, अपघात होतात. अशा वेगवेगळ्या
माध्यमातून म्हणा किंवा वेगवेगळ्या कारणांमुळे त्या लेकरांवरती ते पोरके पण लादल्या जातं किंवा येतं. ते अतिशय त्रासदायक असतं. म्हणून एक पालक जरी असला तरी ते मूल अनाथ आहे, दोन्ही नसतील तर आहेच आहे. बाकीचे नातेवाईक आहेत पण ते त्या मुलाला स्वीकारत नाही येतं, ते मूल हे अनाथ आहे. त्याच्यामुळे त्याची अनाथपणाची व्याख्या एक जरी नसेल तरी पण ते लेकरू पोरकं होतं, कारण कुठल्या ना कुठल्या तरी मायेला ते पारखं होऊन जातं. सो अनाथपण हे खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं आहे. तर ते आधी आपल्या समाजामध्ये रुजलं पाहिजे. जे अनवॉन्टेड चाइल्ड किंवा अनैतिक संबंधातून जन्माला आलेला आहे आणि काही अंशी त्याच्याकडे पूर्वीचा जो दृष्टिकोन होता घृणास्पद पद्धतीने बघत होते, पण आता नाही. आता अतिशय संवेदनशील समाज झालेला आहे. तो तेवढा भावनिकतेने आपुलकीनं या सगळ्या मुलांकडे किंवा अशा प्रकल्पांकडे संस्थांकडे बघतोय. तो समाज त्याच्यात खूप चांगल्या पद्धतीने स्वतःची भूमिका पार पाडताना आम्ही अनुभवतोय. बरं, तुम्हाला असं काही एखादं एक्सपिरियन्स आला का की एखाद्या जे मूल होतं त्याच्यासोबत समाजाचं काही वाईट पद्धतीने त्याला काही एक्सपिरियन्स त्याचा असेल की तुमच्याकडे येण्याच्या अगोदर त्याने खूप साऱ्या गोष्टीतून तो गेला असेल, असं काही एक्झाम्पल तुम्ही देऊ शकाल का? हा, एक आहे बरं का तशी. चंद्रपूर जिल्ह्यामधली एक कथा आहे. म्हणजे 2 मुली होत्या, त्यांचे आईवडील HIV-ने गेले. त्याच्यानंतर गावातल्या लोकांना माहिती होतं की यांचे आईवडील गेलेले आहेत. सो काय झालं की त्या गावातली जी टोळभैरव मुलं होती त्या मुलांनी काय त्या मुलींना थोडासा त्रास द्यायला सुरुवात केला. गावातल्या लोकांचं म्हणणं आलं की यांच्या आईवडिलांना HIV होता, मग ह्या मुलींना पण असेल, ह्या मुली गावात राहतील तर आता यांना आधार आसरा नाही आहे, ह्या मुली आपल्या मुलांना बिघडवतील, यांनाही आजार वगैरे होईल. अशा गैरसमजातून गावकऱ्यांनी काय केलं होतं की त्यांना त्यांच्या घरामध्येच कोंडून ठेवलं होतं आणि फक्त संध्याकाळच्या वेळेला तुम्ही बाहेर निघायचं आणि त्यावेळेस तुम्हाला हे सगळं मिळेल, म्हणजे जे काही तुमचं असेल ते. 2 मुली होत्या, साधारण 11-12 वयाच्या, अशा 2 वर्षाचं अंतर असेल अशा मुली होत्या. आणि त्या दोघीच तिथं राहायच्या. जी मुलं असायची ती त्यांच्या घराच्या पत्र्यावरती दगडं मारायची, त्यांना भीती दाखवायची, दरवाजा वाजवायची, लाथा घालायची. अशा ह्याच्यात ते सगळं त्या मुलींचं जगणं चालू होतं. मला तिथल्या एका कार्यकर्त्याचा फोन आला की असं असं आमच्या गावामध्ये घडलेलं आहे आणि त्या मुली तर त्या जर तुमच्याकडं घेता आल्या तर बघा. मी ती सगळी केस त्यांच्याशी बोलून समजून घेतली आणि त्यांना सांगितलं सरळ घेऊन या. तुम्हाला नवल वाटेल, मी सांगितलं, मला वाटतं साधारण रात्रीच्या वेळेस काहीतरी थोडंसं बोलणं झालं होतं. ती लोकांनी, गावकऱ्यांनी वर्गणी, जवळपास आता ही 10-1 वर्षापूर्वीची गोष्ट असेल, गावकऱ्यांनी वर्गणी करून रात्रीच्या जवळपास 16 की 17 हजार रुपये वर्गणी केली होती. प्रायव्हेट जीप घेतली आणि ते सरळ बालग्रामला घेऊन आले होते त्या मुलीला, कारण ही गावात आमच्या ब्याद नको. आणि अक्षरशः आम्ही, आपल्याकडे ती मुली आल्याच्या नंतर मग आम्ही पहिले तर मेडिकल चेकअप करावं लागत होतं. ते मेडिकल चेकअप केलं आणि त्याच्यात बघितलं तर दुर्दैवाने एक जी आहे ती पॉझिटिव्ह निघाली आणि एक निगेटिव्ह निघाली. सो पण त्यांचं शरीर इतकं क्रुश झालेलं होतं की त्यांचं हे जे कातड आहे ते मांसाला सगळं चिकटलं होतं, म्हणजे हाडाला चिकटलं होतं. इतक्या हे झाल्या होत्या. आम्ही आणल्याच्या नंतर बघितलं ते इतक्या खाण्यासाठी सुचलेल्या होत्या. बरेच दिवस उपासमार झालेली होती, खूप कोंडमारा झाला होता, अतिशय निशब्द होत्या, बोलत नव्हत्या, काहीच नव्हत्या. अशा सगळ्या त्या परिस्थितीतून त्या आल्या होत्या. आमच्याशी बरेच दिवस बोलत नव्हत्या, पण ज्यावेळेस त्यांना वाटलं की ही लोक जरा वेगळी, तर आपल्याला प्रेमानं वागवतायत, बोलतायत, मग यांच्यासोबत मोकळं व्हायला पाहिजे, तशा आता त्या मोकळ्या झाल्या आणि छान त्यांनी 18 वर्ष पूर्ण केले. आता खूप चांगल्या पद्धतीने शिकून स्वतःच्या पायावर उभा राहिले. आता मला असं वाटतं की हे दुर्दैव आहे समाजाचं की तुम्ही एखाद्या मुलीला सपोर्ट करण्यासाठी समोर नाही येत आहेत, बट त्या मुलीला गावातून काढायचं आहे, मग त्यासाठी वर्गणी करून समोर येत आहेत, तर ही कुठं ना कुठं दुर्दैव नाही का? ते दोन्ही अर्थाने आहे. एक प्रकारचं ते दुर्दैवही आहे, पण त्यावेळेस जी समज त्या लोकांना होती गावामध्ये, त्या आजाराबद्दल समज होती, त्या भीतीपोटी, कुणी काही स्वतःचा विचार करत त्यावेळेस त्यांना तेवढी जाणीव नव्हती. पण हा पण भाग बघता येईल की 17,000 रुपये एवढ्या लवकर जमा करणं आणि त्या पुरीनं इतकं पाठवून देणं. नंतर असाही अनुभव आला की त्या गावातली लोक नंतर मुलींकडे आली, आमच्यासोबत राहिली, 8-8, 10-10 दिवस त्यांच्या गावामध्ये घेऊन गेली. त्यांना आम्ही सांगितलं की तो आजार म्हणजे काहीच नाही. नंतर त्या लोकांना कळायला लागलं आणि त्यांचा मग 8-8, 10-10 दिवस त्या मुली राहिल्या. छान गावाचा, पूर्ण गावाचा पाहुणचार घेतला. सगळ्या गावाने त्यांच्यावरती प्रेम केलं. म्हणजे होतं की एक अज्ञान होतं, त्याबद्दल फारसं माहिती नव्हतं, तर ती कृती साहजिक, म्हणजे त्या दरम्यान जे काही घडलं
त्याला आपल्याला काहीच म्हणता येणार नाही, कारण अज्ञानातून होती. पण नंतर जे त्यांनी स्वीकारलं हम्म. किंवा त्यांना तिथपर्यंत पोहोचवलं, जर नसतं पोहोचवलं तर त्या आज आल्या हयातही नसत्या. नसत्या. बरोबर. हे पण म्हणजे दोन्ही चांगुल पण आहे आणि अज्ञान पण आहे. त्याच्यामुळं आपण कुठलं घ्यायचं ते आपण ठरवू शकतो असं बरोबर आहे. बरोबर बरोबर. आता जनरली मला असं वाटतं की आता मागच्या काही वर्षामध्ये शेतकरी आत्महत्येचं प्रमाण खूप जास्त वाढलंय. हो. इव्हन आपल्या मराठवाड्यात तर खूप जास्त झालंय. हम्म. शेतकरी आत्महत्या रोज काही ना काही बातमी येते शेतकरी आत्महत्येची. तर ते जे कुटुंब असतं शेतकरी आत्महत्या करणारं, ते कोणत्या कोणत्या परिस्थितीतून जातं किंवा आर्थिक काय अडचणींना त्यांना सामना करावा लागतो. एक तर बघ काय होतं पहिलंच जे निसर्गाचा समतोल बिघडला आहे हम्म. त्याच्यामुळं नापिकी आलीच. हो. जे नापिकी झाली किंवा पीक जरी आलं तरी शेवटी तुम्हाला भाव काय मिळतो, पीक काय आहे, त्याच्यानंतर तुमचा रोजगार, त्याच्यावरती होणारा खर्च, बियाणं, खतं, याची वाढणारी महागाई, हो. त्याच्यानंतर दैनंदिन जो जगण्याचा खर्च वाढलाय, तेला मिठाचा खर्च असेल किंवा मुलांच्या शिक्षणाचा असेल, फीसचा असेल, साध्या साध्या गोष्टीचा खर्च आहे आणि तो सगळा शेतीमधूनच उभा करायचा आहे. त्यामुळं अर्थातच जो कुटुंब प्रमुख आहे तर हम्म. आई वडील यांच्यावरती ताण होतोच आहे. हो. आणि शेतीचे आता कसं झालंय की छोटे छोटे तुकडे पडायला लागले, हो. तर त्याच्यामुळे तेवढी मिळकत पण येत नाहीये, दुसरे आर्थिक सोर्स पण नाही आता काही. हम्म. तर आमचा बीडचा जर विचार केला की तिथं उद्योगधंदे वगैरे काहीच नाही नाही. आहेत. बहुतांशी जी तिथली लोक आहेत तर ती मायग्रेशन करतात रोजगारासाठी, ऊस तोडणीसाठी जातात, 6 महिने तिकडे राहणं, 6 महिन्यापूर्वी मग परत येणं, शेतीवाडी करणं. मग त्याच्यात शेतीत फारसे प्रयोग करता येत नाहीत. पाणी नाही, सिंचन नसल्यामुळं मग तुम्हाला दुसरी पिकं जी घेतात ज्याच्यातून तुम्हाला आर्थिक सोर्स मिळू शकतो किंवा चांगलं तुम्ही सक्षम होऊ शकता, असे पर्यायच नाही राहते. मग अशी लोक काय करतात, नैराश्य येतं, गावात ठराविक लोक असतात, एकमेकाचं माहिती असतं, त्यामुळं काय होतं की ते नेहमीच एखाद्यानं कर्जानं पैसे घेतला तर सावकार कसा भेटतो, काय भेटतो, तर त्याने जर 4 माणसात हटकलं किंवा सतत सतत येत गेलं तर तिथं कुठं ना कुठं तरी स्वाभिमान दुखावतो म्हणा किंवा आणखीन वेगळ्या अडचणी असतात. तर मग त्याला असं जगणं म्हणजे रोजचंच मरत मरत जगण्यापेक्षा एकदाचं मेलेलं बरं, असं तो स्वीकारतो आणि त्याच्यानंतर कुठंतरी थांबतो तो. अर्थातच एखाद्याला जीवन संपावं वाटणं या टोकाला जातो, म्हणजे तितके भयंकर परिस्थिती त्याच्यावरती आलेली आहे म्हणून त्याने ते टोकाचं पाऊल उचललं. मग त्याने ते टोकाचं पाऊल उचलल्यानंतर कुटुंबाला तर म्हणजे ठीक आहे बाप गेला, पण आईला त्या भूमिकेत जाऊन जमत नाही आहे ना. आईला तर भक्कमपणे उभा राहावं लागतं, तिची लेकरं बघावी लागतात, जे काही घडलंय त्याच्यातून बाहेर पडावं लागतं, सावरावं लागतं. ती त्या ठिकाणी मूळ आधार होते आणि अर्थातच तिला त्याच्यानंतर मानसिक याला खूप सामोरं जावं लागतं, आर्थिक परिस्थितीला जावं लागतं, सामाजिक याच्यामध्ये जावं लागतं. अशा खूप सगळ्या आघाड्यांवरती त्या महिलेला काम करावं लागतं आणि तिची मग त्याच्यामध्ये थोडंसं गोची होते म्हणा किंवा नवीन अनुभव येतो म्हणा किंवा त्रासदायक असतं. त्याच्यात मग त्यांची लेकरं असतील, त्या लेकराला ती समज येणं, आपल्यात आपला वडील नाही आहे किंवा आपले मायबाप नाही आहे, तर अशा कारणामुळं कदाचित म्हणता येईल की ती मुलं जी येतं किंवा समाज त्यांच्याकडे संवेदनशीलतेने बघायला लागतो आणि सोबत करतो. पण तेच वय असं देखील असतं की जर सपोज लहान असेल मुलगा 7-8 वर्षाचा मुलगा लहान असेल किंवा तेच जे वय आहे ते वय देखील मला असं वाटतं की निगेटिव्ह गोष्टीकडे अट्रॅक्ट होण्याचं ते वय आहे. म्हणजे त्याचा मित्रपरिवार कसा आहे, त्याच्या सोबती संगती कशा आहेत आणि जर त्याला चांगली संगत लागली तर कदाचित तो चांगल्या मार्गावरती येऊ शकतो. पण जर निगेटिव्ह एखादा वाईट संगत जर त्याला लागली तिथे त्याचे भरकटण्याचे चान्सेस देखील जास्त असतात. हा, गाव पातळीवरती एकतर काय होतं, असं वडील गेले किंवा तुमच्या घरात दुःखद काही घटना घडली ना, तर मग लोक जरा थोडंसं त्याच्याकडे सहानुभूतीनं बघायला लागतात. मग मुलगा एखाद्या वेळेस लाडावण्याची शक्यता असते, मग त्या लाडावण्यात वाहवत जाण्याची शक्यता असते. बरोबर. वाहवत गेल्याच्या नंतर माणसं काय करतात की कशाला बोलायचंय, वनवाशी लेकरू झालं, मग त्यावेळेस कुणीतरी बोलणं टाळतं. मग त्याचा तो कदाचित गैरफायदा घेणं असू शकतं, काही टोकणारं कुणी राहिलं नाही, बाप राहिलं नाही, मग आपण शाळेत गेलंच पाहिजे किंवा कुणाचं ऐकलंच पाहिजे असं त्याच्यावरती दडपण राहत नाही. आणि मग जी असे वापरणारी माणसं असतात अशा मुलांना, वापरणारी इन द सेन्स गावातली जी काही समजा दुकानदार असेल, चहा हॉटेल वगैरे साध्या साध्या याच्यात व्यावसायिक असतील, तर जा पांडू अमुक कर, पांडू तमुक कर, इथं सायकल घेऊन जा, तिथं हे कर ते कर, आणि त्याला ते चांगलं वाटायला लागतं की कुणीतरी मोठा माणूस आपल्याशी छान बोलतोय.
मग हळूहळू तो शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर लांब जायला सुरुवात होते आणि त्याला ते चांगलं वाटतं, कुठला तरी मोठा माणूस वाटतंय. मग हळूहळू तो बघतो की त्या दुकानात पुड्या लटकलेल्या आहेत, मोठी माणसं सिगारेट ओढतायत, दारू पित आहेत, त्याच्यात काहीतरी पॉवर असली पाहिजे. मग तो हळूहळू पुड्या खायला लागतो, नंतर सिगरेट ओढायला लागतो. आणि जसं वय वाढेल तसं, कारण दडपण राहिलेलंच नसतं. आई असते ती तिच्या बिचारी कामामध्ये व्यस्त असते, तिला घर चालवायचं असतं. पण याच्यासाठी तर पूर्ण जग बदलून जातं, हा वाम मार्गाला जातो. तिथं बिघडण्याची शक्यता जास्त असते. समाज मग अशा मुलांना वापरायला लागतो. मग हळूहळू टोमणे मारायला लागतो की याच्या बापानंही हेच केलं होतं, मग त्याच्यामुळे हे पोरगंही तसंच करणार. मग त्याला काय वाटतं की असंही बोलायला लागले तर तसंही बोलायला लागले तर मग काय फरक पडतो, मग करतो मला वाटेल तसं करील मी. मग ते लेकरू ॲटोमॅटिक वाम मार्गाला लागतं. मग त्याच्यात समाजाची भूमिका महत्त्वाची आहे की कशा पद्धतीने अशा मुलांना सांभाळलं पाहिजे. गाव पातळीवरती असेल किंवा आपल्या मोहल्ल्या पातळीवरती असेल, नातेवाईकांमध्ये असं मुलं असेल, तर तिथं आपली भूमिका काय आहे ती थोडीशी बाजूच्या समाजानं ओळखली पाहिजे असं वाटतं. बरोबर. एक समाज म्हणून समजा आज आपले खूप सारे प्रेक्षक असतील जे पॉडकास्ट पाहत आहेत. आपल्या आसपास असे काही एक्झाम्पल्स डेफिनेटली सगळ्यांच्या आसपास असतील. पॅरेंट्समध्ये आई नाहीये किंवा वडील नाहीये. तर एक समाज म्हणून आपण काय करायला पाहिजे आणि काय नको करायला हे देखील मला थोडंसं सांगा. एकतर खरं तर काय होतं की ही जी मुलं आहेत ना, तिथं कुठल्या तरी एका प्रेमाला पारखी झालेली असतात. हो, अर्थातच आपण प्रेम नाही देऊ शकत आहे, बरोबर. पण समाज म्हणून आपली एक भूमिका आहे, जिथं कमी तिथं आपण उभं राहावं. आपल्याकडं समजा घरामध्ये 4 भाकरी आहेत ना, आपल्या घरात 3 लोक आहेत, तर तिघांचं भागतंय ना, मग ठीक आहे, एक आहे शिल्लक, तर त्याच्यातली चतकोर तरी दुसरीकडे द्यायला पाहिजे. कारण आज तुम्ही ती जर भाकर सांभाळत बसलात ना, तर ते मूल उपाशी आहे. मग तुमच्या घराचं कुलूप तोडणार आहे, तो आतमध्ये घुसणार आहे आणि ती चोरी करणार आहे. बरोबर. तुम्ही किती मोठाली कुलपं लावली किंवा किती मोठी कमाई करत बसले, किती छान छान घरं बांधले ना, तर मी उपाशी आहे, तर मला माझी भूक आहे ना ती शांत राहू देणार नाही, म्हणून मी तुमच्याकडे चोरी करणार आहे. बरोबर. त्यामुळे ही चोरीची हात तिथपर्यंत येऊ नयेत म्हणून समाजानं असल्या संस्थांकडे जायला पाहिजे. ज्या सामाजिक संस्था आहेत त्याच्याकडे आपलं कर्तव्य म्हणून जायला पाहिजे. कारण तिथं जर गेलं तर त्यांनाही वाटतं की आपल्या पाठीशी कोणीतरी आहे. एक खूप म्हणजे एक असा असूक्ष्म धागा असतो एखाद्याशी जोडण्याचा. कारण ठीक आहे, मी माझ्या नात्यातलं पोरकं जर झालं तर मी त्याच्यासाठी उभा राहिलो, मी त्याच्यासाठी खायला प्यायला काही पण देईल. पण जे माझ्या नात्यातलं मूल नाही, काहीच नाही, माझ्या जातीचं नाही, धर्माचं नाही, गोत्राचं नाही, काहीच नाही आहे, मी त्या मुलासाठी काहीतरी देतो ना, त्यावेळेस त्या मुलाला ती जाणीव राहते की माझ्यासाठी कुठला तरी XYZ व्यक्ती आहे ना, तो उभा राहिलाय. आणि मग माझं कर्तव्य की मी किमान माझ्या स्वतःसाठी तरी चांगलं उभं राहिलं पाहिजे. समाज तर त्याला खूप पुढचा टप्पा आहे, तो समाज कळण्याचा, करिअर करण्याचा, जग कळण्याचा. पण ही लोक येतात, छान लोक असतात, मोठ्या घरचे असतात, पण ते आम्हाला भेटायला येतात, आमच्याशी बोलतात, बसतात, आमच्यासोबत जेवतात. हे कुठंतरी विचार करायला लावतं त्या माणसाला. त्यामुळं समाजाने ही मुलं अशी बाहेर येऊ नयेत किंवा त्यांना त्याच ठिकाणी चांगले संस्कार कसे मिळतील किंवा चांगलं शिक्षण कसं मिळेल, चांगलं आरोग्य कसं मिळेल आणि हे देशाच्या मूळ प्रवाहात कसे येतील, हा प्रयत्न करण्यासाठी आवर्जून समाजानं याच्या सोबत काम करायला पाहिजे. यांच्यासाठी नाही म्हणत आहे मी, सोबत यायला पाहिजे. म्हणजे अशा कुठल्याही संस्थेचे आर्थिक जी उणीव आहे ती कुठल्याही टप्प्यावरती भरून निघणार नाही आहे. तिला सतत गरजा तिच्या हे करत राहावं लागतील, समाजामधून उभ्या करत राहाव्या लागतील. पण मग समाजानं तिकडं जायचं टाळावं का नाही, उलट गेलं पाहिजे अशा संवेदनशीलतेकडं. आणि मी त्याच्या पलीकडेही जाऊन म्हणेल, आता आपण मंदिरात जातो ना, तर आपण बऱ्याचदा गोंधळलेलो असतो की आता देवासमोर आलोय, आपण हात जोडतोय, पण याला मागायचं काय हेच विसरून जातो. बरोबर. पण ज्यावेळेस तुम्ही अशा सामाजिक संस्थांमध्ये जाताना वेगवेगळ्या, तर तिथं आपल्याशी संवाद होतो, आपण आपल्या हृदयाशी विचारतो आणि कुठंतरी आपल्याला आपली जाणीव होते की अरे आपण खूप सुखी येतं, समृद्ध येतं, आपल्याकडं मायबाप येतं, आपल्याकडं घरदार आहे, नातीगोती येतं, पैसा पाणी आहे, कितीतरी सक्षम येतं आपण. ज्यांना काहीच नाही आहे, 2, 5, 10, 15 वर्षाची ही सगळी लेकरं आहेत आणि सगळे असं उद्ध्वस्त झालेलं आयुष्य जगतायत, यांच्याकडं बघून जगायला उभारी येते.
म्हणजे वंचिताचे प्रकल्प म्हणून नाही बघितले पाहिजे, ते हे ऊर्जा स्रोत म्हणून बघितले पाहिजेत, हम्म. जिथून नवी उमेद घेऊन. त्याच्यामुळे समाजातल्या प्रत्येक घटकानं तिथे यावं, बसावं. प्रत्येक वेळेस पैशाची गरज असते असंच नाही बरोबर आहे. बरोबर. मायेचा स्पर्श गरजेचा असतो, 4 शब्द आपुलकीचे पाहिजे असतात. 2 शब्द कुणीतरी प्रेमानं कुणीतरी बोलावं. बोलावं, बसावं, काहीतरी जाणून घ्यावं, त्यांचं ऐकावं, आपण बोलावं. याच्यासाठी ती सुचलेली असतात. त्याच्यामुळे समाजानं तिथे त्यांचं दुःख कमी करण्यासाठी ना आपल्याकडे जे आहे हे पडताळून पाहण्यासाठी अवश्य जायला पाहिजे अशा हम्म, ठिकाणी, हम्म. मला वाटतं. आपल्याला वाटतं की आपल्याच आयुष्यामध्ये खूप सारं दुःख आहे. मी हे सोचतोय, मी लहानपणापासून हे केलंय, ते केलंय. बट मला असं वाटतं की अशा एखाद्या संस्थेला जर भेट दिली, तर खरं दुःख काय ते तिथं गेल्यावरती कळत असेल. निश्चित, निश्चित. ते आपल्याला सतत आपण तोंडावरती 12 वाजलेले राहतात, हां. की देवानं माझ्यावरतीच एवढा अन्याय का हो. करावा? मलाच म्हणजे नोकरी लागाना, नातेवाईक गोड बोलत नाहीत, मायबाप गोड बोलत नाहीयेत हम्म. किंवा माझ्याकडे पैसा पैसा नाही, पाणी नाहीये. नाही, घर नाही, दार नाही. अरे सतत काय करता पण ज्यांच्याकडे काहीच काहीच नाहीये. नाही. म्हणजे आम्हाला तर बऱ्याचदा आमची मुलंच प्रेरणा देतात, की आम्ही काय करायला पाहिजे. हो. आम्हाला कळतं की त्यांच्यासाठी चांगलं घर पाहिजे, पण ते बळ देतात, की आमच्यासाठी हे तुम्ही करू शकता. हम्म. आम्हाला आर्थिक अडचणी असतात, सामाजिक असतात, खूप वेगवेगळ्या पातळ्यांवरून एकाच वेळेस काम करत जावं लागतं. पण ज्यावेळेस ह्या मुलांची पार्श्वभूमी आपण बघतो, त्यांचे चेहरे ज्यावेळेस आपण बघतो, त्यावेळेस आपल्याला आतून वाटतं की यार यांच्यासाठी आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. आणि हे बळ ती लेकरं देतात आपल्याला. आम्ही काही खूप कुठं तरी जातो, नांगर घेतो, खोदत बसतो किंवा हे करत बसतो असं नाही आहे. हम्म. कारण प्रेरणा काय असते, ही क्षणिक असते. बरोबर. पण त्याला सातत्य ठेवण्यासाठीचा जो पाठबळ देतात किंवा सोबत करतात, ती हे मुलांची पार्श्वभूमी आणि त्यांचे चेहरे असतात, ते तुम्हाला पाठबळ देतात. बरोबर, बरोबर. आता आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे, की जर आपण एका अशा मुलासोबत काम केलं किंवा त्याला उभं केलं, त्याच्या पुढच्या जनरेशन्सवरती त्याचा प्रभाव होणार आहे. जर आज एखादा मुलगा वाईट मार्गाला लागला किंवा एका प्रभावापासून वेगळा गेला, सामाजिक प्रभावापासून वेगळा गेला, तर त्या पुढच्या जनरेशनला परत त्या प्रभावामध्ये यायला खूप काळ लागणार आहे, जे आपण रोखतोय आत्ताच. हो, तेच खूप फायद्याचं आहे, की आता आम्ही जे काम करतोय अर्थातच जखमांवरतीच काम हो. करतोय. मुळात जखम होऊ नये यासाठी काम करायला पाहिजे आणि बरोबर. आमचा उद्देश तोच आहे, की ही जी मुलं आहे ना आमच्यापर्यंत येऊच नयेत. हो. देवानं त्यांचे नातेवाईक इतके सक्षम करावेत, एक तर आई-वडील जाऊच नयेत कोणाचे. हो. असं प्रामाणिक म्हणजे अतिशय हृदयाच्या गाभाऱ्यातून वाटतं. जायलाच नकोयत. कारण पोरकेपणाचं दुःख प्रचंड मोठं असतं. हम्म. कुठल्याही 70, 75, 80 किंवा 60 वर्षाच्या माणसाला, व्यक्तीला विचारा तुम्ही, तुम्हाला आता तुमची आई आणि वडील हवे होते का? प्रत्येकाचं उत्तर हो येईल. आणि त्याला त्या वयात आई वडील पाहिजेत. विचार करा, 5-10 वर्षाचं लेकरू आहे, 3-4 वर्षाचं लेकरू आहे, त्यानं जग अनुभवलेलं नाहीये, नाही. त्यानं काहीच अनुभवलेलं नाहीये. त्या मुलाला मायबापाचं दुःख सहन करावं लागतं, त्याच्या इतकं मोठ्या काळजाचं कोणीच नाही. बरोबर. आपण त्याचं दुःख मोजू शकत नाही, इतकं भयंकर आहे. हो. तर त्याच्यासाठी आई हा फक्त शब्द आहे, शब्द. बाप हा फक्त शब्द आहे. त्याच्या ती पाठीमागची जी माया. जी लढीवाळ भूमिका असते, की माया, स्पर्श असतो, आपलेपण असते, आपुलकी असते, ते येतंय का? नाही येत. त्याच्यामुळे मुळात ही मुलं आमच्याकडे येऊच नयेत असं प्रामाणिकपणे वाटतं. कारण खूप वेदना असते त्याच्या पाठीमागं. हम्म. दुःख फक्त पोरकेपणा, माय गेली म्हणून लेकरू अनाथ होत नाहीये, बाप मेला म्हणून पोरगा अनाथ होत नाहीये. पण त्यांच्यासोबत जे क्षण असतात, जे माझ्या बापानं मला कडेवर उचलून घेतलं असतं, माझे 2 पापे घेतले असते, मला आईने काहीतरी माझ्या आवडीचं खायला करून दिलं असतं, तिनं मांडीवरती घेतलं असतं, मला नाहू-धुवू घातलं असतं, मला शाळेतून आल्यावरती विचारलं असतं, तू कधी आला, खाल्लं का काही, काही केलंय का, मला एखादी चापट रागाच्या भरात मारली असती, काही ना काहीतरी केलं असतं ना. या ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, छोटे छोटे क्षण असतात ना, हे सगळे तुमच्या आयुष्यातून कायमचे मायनस होऊन जातात, वजा होऊन जातात ना. हे पोरकेपणाचं दुःख असतं बरोबर. आणि ते कुठल्याही पातळीवरती भरून नाही निघत आहे. मग आम्हाला तर वाटतं आमच्याकडं खूप कमी मुलं यावीत, त्यांचे नातेवाईक इतके सक्षम असावेत, की त्यांनी या लेकरांना आपलंसं करावं, त्यांनी त्या मायबापाचे प्रेम देऊ करावं, जेवढं जमेल त्यांना त्यांच्या पाठीशी उभं राहावं. आमचं हे जे किंवा कुठल्याही संस्थेचं आहे ना, ते दार सगळ्यात शेवटचं असावं. त्याच्या सगळ्या नातेवाईकांची दारं आहे ना, ती अगोदर उघडली आधी पाहिजेत. ठोकावीत. ती उघडली तर मग ते लेकरू इथं येणारच नाहीये. आमच्या सगळ्यांची दारं सगळ्यात शेवटचं असावं. ते खऱ्या अर्थानं समाजाचं भूषण ठरेल. नाही तर उगच ते गर्दी करण्यात किंवा मुलं आहेत हे म्हणण्यात अतिशय वेदना येते याच्यासाठीच्या. बरोबर. आता तुम्ही ज्या लेवलवरती काम करता, तुम्ही म्हणजे आता एक ॲज अ पॅरेंट
एक बाळ त्याचं पालन-पोषण करणं हे देखील खूप डिफिकल्ट असतं. खूप कठीण आहे. आजच्या समाजामध्ये शाळेचं शिक्षण देण्यापासून कॉलेज वगैरे करणं हे खूप डिफिकल्ट आहे आणि आज आपण शेकडो विद्यार्थ्यांना, पाल्यांना त्यांचं पालन-पोषण करतायत. तर तुम्हाला काम करताना काय-काय अडचणींना फेस करावं लागतं? आता मुलांच्या जर बाबतीमध्ये जर विचार जर केला तर निश्चितपणे खूप टफ असतं. हं. आपली 1-2 मुलं सांभाळणं, हो, आपण एकदा आई-वडील होतो. दुसरं मूल झालं की दुसऱ्यांदा आई-वडील हो. होतो. आता इथं गोष्ट कशी आहे की आम्ही समजा आमच्याकडे 100 लेकरं येतात आणि आम्ही 100चे आई-वडील नाही येतं. बरोबर. पण आम्हाला ते एक खोटी भूमिका स्वीकारावी लागते की आम्ही यांच्या आई-वडिलांच्या बाजूचे आहोत. हो. आणि ज्या वेळेस तुमच्याकडे एखादं मूल येतं ते हं. डायरेक्ट येतं नाही, ते कुठल्या तरी संवेदनेतून येत असतं, हो. अतिशय दुःखातून तुमच्याकडे येत असतं. ते वेगवेगळ्या त्याच्या कौटुंबिक पार्श्वभूमीतून येत असतं, त्याच्या गावाच्या पार्श्वभूमीतून येत असतं, त्याच्या तालुक्यातून, जिल्ह्याच्या पार्श्वभूमीतून येतं, त्याच्या जातीच्या, धर्माच्या वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून ते तुमच्यापर्यंत येत असतं. त्याची बोलीभाषा वेगळी असते, त्याचं जेवणखाण वेगळं असतं, त्याचं झोपणं, उठणं हे सगळं वेगळं असतं. अचानकपणे काहीतरी आघात होतो आणि ते कुठंतरी दगड येऊन पडल्यासारखं कुठंतरी मोकळ्या रानात येऊन पडतं. हं. त्यामुळं मग त्याला सोबत करणं ते कठीण राहतं. त्याने आपल्याला स्वीकारेपर्यंत वाट बघावी लागते. हो. आपल्याला जोपर्यंत ते स्वीकारत नाहीये, तोपर्यंत मग त्याला त्याच्या सगळ्या त्या दुःखातून बाहेर काढायचं असतं. मग त्याच्यामुळे आपण काय असेल लगेच स्पिरिच्युअल गुरु व्हायचं, भाऊ जे होत असतं ते झालंच आणि अमुक झालं, तमुक झाले, हे असे उपदेशात्मक डोस वगैरे पाजण्यात काहीच अर्थ काही नसतो. अर्थ नाही. त्याला फक्त तिथं कोणाची तरी जिव्हाळ्याची सोबत असावी लागते. ती भूमिका फक्त आपली असते. आम्ही फक्त सोबत राहतो. आम्ही त्यांच्यासाठी विशेष काही करत नाही. म्हणजे ठीक आहे, त्यांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्याच्यासाठी लोकांकडे जावं लागतं, मागावं लागतं किंवा सांगावं लागतं. तो भाग झालाच. पण ही 100 लेकरं जगवताना मुळात तेच स्वतःचं हे करून घेतात. मी जसं मगाशी म्हणालो, की ते आम्हाला प्रेरणा देतात, की हो. कार्यरत राहण्यासाठीचं. हो. त्यांचा भूतकाळ प्रेरणा देतो, की हे करत राहा. आणि एक हे पण बघतो, की आपण देवाने एक दार जर बंद केलं ना, तर तुमच्यासाठी दुसरं दार उघडतो. तर ती मुलं अतिशय संवेदनशील होतात, प्रेमळ होतात, वैचारिक पातळी त्यांची वाढते किंवा संवेदनशीलता वाढते. त्यांना आपलं काय आहे, दुसरं काय आहे, आपण कितपत हट्ट केला पाहिजे, अशा सगळ्या जाणीवा त्यांच्या प्रगल्भ होत जातात. म्हणजे ते असं नाही की आपण समजा आता आम्ही अनुभवतो की आमच्याकडे एखाद्या माणसाने एवढं दप्तर दिले, हे दप्तर सगळेच एकाच रंगाचे येतं, पण मला नाही आवडत आहे तो रंग, मला वेगळा पाहिजे, असं त्या मुलाला साधं नाही म्हणता येते. नाही. मला ही वही दिली आहे, ती वही मला नाही आवडत आहे, ते पानं चांगले नाही हो. किंवा अमुक चांगलं नाही आहे, हो. मला ते चित्र चांगलं नाही आहे, पण नाही आवडत आहे. पण घेतल्याशिवाय स्वीकारल्याशिवाय पर्याय नाही. पर्याय नाही. मला जो ड्रेस कोणीतरी दिवाळीला देणार आहे किंवा कुठल्याही सणावाराला देणार आहे किंवा माझ्या ताटामध्ये जे अन्न देणार आहे ते सगळं मलाच स्वीकारायचं आहे, मला ऑप्शन नाही आहे. हं. बरोबर. ते खूप त्रासदायक आहे. बरोबर. त्यामुळं त्यांची जी ही पार्श्वभूमी ती तुम्हाला खूप बळ देते की आपण करत राहिलं पाहिजे. तुमच्या अडचणी संपणार नाही येता, पण ते आपल्याकडून करून घेतात. म्हणजे मुळात तेच करतात त्यांच्यासाठी. बरोबर. त्यांना ऑप्शन नाही. म्हणजे एखादा आवडीचा पदार्थ खायचा असेल त्यांना तर बोलता तुम्ही येत नाही कोणाला, हा सांगता येत नाही कोणाला. जरी बोलले तरी तुम्ही एका मुलासाठी नाही देऊ शकत आहे ना. हं. तुम्हाला 100 लेकरांचा विचार करावा लागेल ना. बरोबर. मला आज पाणीपुरी खावं वाटतंय, वडापाव खावं वाटतंय. लेकरांची काय इच्छा असते, मला चॉकलेट खायचंय, मला बिस्किट खायचंय, मला अमुक खायचं, मला तमुक खायचं. त्यांचं जग तेवढंच आहे ना. बरोबर, बरोबर. पण तुम्हाला तेवढं नाही तितकंसं हे करता येते, कारण सांगता येत नाही. ठीक आहे, आम्ही संस्था म्हणून आठवड्यातून एखाद वेळेस 2 वेळेस त्यांना देऊही शकू, पण नाही ते बोलता येते. म्हणजे समजा असं तो समजदारपणा त्यांच्यात दैवी कृपेनं म्हणा किंवा त्यांच्या परिस्थितीनं त्यांना तो आपसुकच मिळून जातो. त्यामुळं कदाचित ती लेकरं खूप समजूतदार होतात. काय करायचं, कसं करायचं, काय नाही करायचं हे वेगवेगळ्या टप्प्यात कळत जातं. पण त्यांना ती सोबत महत्त्वाची असते. आपल्या सोबत कुणीतरी आहे, सुरक्षित आहोत आपण, ही ज्यावेळेस त्यांच्या मनामध्ये भावना रुजते, ते स्वीकारतात आपल्याला, त्यावेळेस मग अर्थातच ते स्थिर होतात. पण शेवटी ते दुःख आहे, तो भूतकाळ कधी ना कधी म्हणजे सातत्याने त्यांच्या पुढे येत चालतो, की आई-वडील जाणं किंवा सतत संस्था म्हटल्यावरती एक चौकट आली, सकाळचं उठणं, झोपणं, खाणं, पिणं, बसणं, उठणं, याला मर्यादा येतात. कारण शेवटी आपल्याला त्यांच्या जगण्याला आकार द्यायचा आहे, जीवनाला आकार द्यायचा आहे, तर थोडंसं आपल्यालाही
व्यवस्थित म्हणजे कुठल्या ना कुठल्या संस्कारात त्यांना वाढवावं वाढवावं लागणार. लागतं. हां. म्हणजे जे एक घरामध्ये वगैरे होतं किंवा थोडासा कम्फर्ट येतो, आपल्या मर्जीप्रमाणे करता येतं, तर हं. ते थोडेसे लिमिटेशन्स येत असतील, ते चौकटीमध्ये त्यांना राहावं लागत असेल, हं. त्या ग्रुपमध्ये सकाळी उठणं आलं, खाणं आलं, सोबत बसणं आलं, जेवणं आलं, त्या सगळ्या गोष्टी त्या चौकटीमध्येच त्यांना कराव्या लागतील, हां, थोड्याशा मर्यादित करावं मर्यादित लागतील कराव्या कारण लागतील. 4 लोकांचं कुटुंब आणि 100 100 लोकांचं लोकांचं कुटुंब कुटुंब. कारण सगळ्यांचं वेळेत आवरलं पाहिजे. शाळेत जायचंय, प्रार्थनेला बसायचंय, सगळ्यांचं जेवण हो, आटोपायचंय. त्याच्यामुळे थोडंसं ते नियमानं लिमिटेशन्स. सगळ्यांना करावं लागेल किंवा नियम पाळावे लागतील. बरोबर. ह्या सगळ्यात थोड्याशा मर्यादा राहतात ज्याच्यात म्हणता येईल की पुढचे भविष्यातले संस्कार पण तिथूनच लागतात. कारण भविष्याची जी रुजवण आहे किंवा हो, जे काही आपल्याला त्यांना शिदोरी द्यायची आहे पुढची, ती याच वयात देऊ याच वयात. शकतो. तुम्ही 18 वर्षाची पुढची झाली, त्यांचा स्वभाव नाही बदलू शकत आहे. बरोबर. त्याला वळण नाही लावता येत तुम्ही आपल्याला. 18 वर्षाच्या आत आहे ना, तोपर्यंतच त्यांना स्वभाव बदलू शकता. बरोबर. तुम्ही जर एवढ्या वर्षांपासून काम करताय, तुमचं तुम्ही वयाच्या 19व्या वर्षापासून या कामामध्ये आहात. मला थोडंसं तुमची पार्श्वभूमी समजून घ्यायची आहे, की तुमचा म्हणजे तुमच्या या प्रवासाची सुरुवात कशी झाली? काय गोष्टींनी तुम्हाला प्रेरणा मिळाली आणि कसे तुम्ही इकडे वळालात? मी जसं म्हणालो, की प्रेरणा अगदी क्षणिक असते. माझे आई-वडील ऊसतोड कामगार. मी मूळ बीड जिल्ह्यामध्ये आष्टी तालुक्यामध्ये माझं गाव आहे. हं. अतिशय म्हणजे पश्चिम महाराष्ट्र आणि बीड हो, जिल्ह्याच्या हो, सीमारेषेवरती हो. माझं गाव आहे. आई-वडील ऊसतोड कामगार. त्याच्यामुळं असं घरामध्ये फारसं काही शिक्षणाचं त्याचं वातावरण होतं असं काहीच नाही आहे. पण एक नक्की रुजवलं होतं आई-वडिलांनी, की गरिबीतही आनंदी कसं राहायचं किंवा अं, आपली जी प्रेमाची माणसं असतात, ती कशी जपायची असतात ते आईनी शिकवलं होतं. साध्या-साध्या गोष्टी म्हणजे आई नेहमी सांगायची, की आमच्याकडं सण हा म्हणजे किमान असा 4-5 महिने तरी 1 वर्ष आम्ही लहान होतो. तर आई असे सांगायचे, की लोकाचा सण झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी आपल्याकडे सण व्हायचा. हं. कारण त्यांचं उरलेलं पुरण जे असायचं, ते घेऊन यायचे आणि त्याच्यानंतर मग तुमच्यासाठी पुरण वगैरे पुरणपोळी करायची. असं सगळी ती परिस्थिती होती. त्यामुळं गरिबी खूप अनुभवलेली होते, पण दुःख तसं गरिबीशिवाय दुसरं अनुभवलं नव्हतं. दुर्दैवाने काय झालं, की आम्ही म्हणजे सॉरी आम्ही 6 भावंडं, 3 बहिणी, 3 भाऊ, आई-वडील 8 लोकं. त्याच्यानंतर आई-वडिलांनी मुलींची लग्न केली, तिन्ही मुलींची. त्यानंतर छान थोडंसं पटरीवरती येत होता त्यांचा प्रपंच वगैरे सगळं चांगलं चाललं होतं, पण कदाचित नियतीला ते मान्य नसावं. माझी जी सगळ्यात छोटी बहीण आहे आणि माझ्या आधीची, तिचा अचानक दुसऱ्या बाळंतपणामध्ये मृत्यू झाला. काय झालं, कसं झालं काहीच कळत नव्हतं. ती गेली त्याच्यामध्ये आणि तिला एक 3-3.5 वर्षाची मुलगी होती. हं. तर आई-बाबा मग तिला आजोळी घेऊन आले. मग तिचं लालन-पालन सगळं काय नको हवं ते सगळं बघायचे. जमेल तेवढं प्रेम माया द्यायची. आम्ही मामा लोकं आजूबाजूला असायचो. तिला जेवढा आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करता येईल तो करत होतो. आणि अशातच माहीत नाही ते सगळं आम्ही दुःख तर खूप म्हणजे सतत कारण घरातलं एक पाखरू आई-वडिलांच्या घरट्यातलं कायमच उडून गेलं होतं, हो. जे आता परत कधीच येणार नव्हतं. त्याच्यामुळे आम्ही सगळे एकमेकाला दिलासा देत होतो, पण आतमधून सगळेच खूप पोखरलेलो होतो. हं. अतिशय म्हणजे भावनिकतेने आम्ही खूप कोलमडून गेलेलो होतो आणि ते वडिलांना सहन झालं नाही. हं. नंतर मग एक थोडासा 5-6 महिन्याचा काळ गेला आणि वडील पण घर सोडून गेले. हं. वडील घर सोडून गेले, मग घरावरती परिस्थिती आली, घरातला करता माणूसच गेलेला आहे. मग ऊसतोड कामगाराचं कुटुंब, त्याला उचल कुठली द्यायची, मग ते फेडणार कोण, हो. पैसे काय करणार, ऊसतोडीला जाणार कोण, अशा सगळ्या परिस्थिती अनुभवल्या. नंतर मग शेतीवाडीचे दिवस, कुणी शेतीसाठी मदत करीना गेलं, सगळीकडे जिकडं-तिकडं अडचण करायला लागली. म्हणजे त्या दरम्यान असं दोन्ही अनुभवता आले. एक ताईचं झालेलं म्हणजे मृत्यू, त्याच्यानंतर तिच्या नवऱ्यानं किंवा मुलीच्या वडिलांनं किंवा आजी-आजोबांना त्यांनी सोडलेलं तिचं पालकत्व, म्हणजे पालकत्व. जबाबदारीच घेतली नाही. ते एक अनुभवत होतो आणि दुसरं आम्ही भावंडं होतो, कळत्या वयातली होतो आणि आमच्या नातेवाईकांचा बघण्याचा दृष्टिकोन. हं. आम्ही जिथं कुठं अडचणीत सापडू, तो त्यांचा असलेला प्रयत्न साध्या-साध्या गोष्टींसाठीचा. मग हे कुठेतरी खूप जिव्हारी लागत गेलं, की जे होतं नियतीनं होतं, प्रत्येकाच्या कर्माची फळं असतात, असं आपण घटकाभर म्हणूया. पण त्या दुर्दैवी वेळेनं आम्हाला
खूप काही शिकवलं, की त्याच्यामध्ये ताईंचं जाणं असेल किंवा वडिलांचं जाणं असेल, त्याच्यामध्ये आमचा कुठलाच दोष नव्हता, काहीच नव्हतं. पण ज्या लोकांनी आपल्याला सांभाळून घ्यायला पाहिजे, आपल्या आधारात किंवा अडचणीत आपल्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, ही लोकं आधार न देता आपल्यावरचा भारच वाढवत जात होते. हे खूप त्रासदायक होत होतं. आणि मग वाटलं की असे जे लेकरं आहेत, जे ताईचं मूल असेल किंवा वेगळं जगणारी जी लेकरं आहेत, यांच्यासाठी आपण थोडंसं आई-वडिलांच्या नंतरची भूमिका आहे ती आपण निभायचं पाहिजे का, म्हणजे पार पाडायला पाहिजे का, असं वाटत गेलं. त्यावेळेस फारसा काही विचार नव्हता आला. वय वर्ष 18-19 होतं, फार काही समजत नव्हतं. फक्त प्रेम, माया एवढ्याच गोष्टी होत्या, की ह्या लेकरांना प्रेम मिळत नाही, माया मिळत नाही, मग ह्या लेकरांना ते देण्याचं खूप गरज असते. अशी ती एक अस्वस्थ मनात भावना निर्माण झाली आणि त्याच्यातून वाटलं की असे जे लेकरं असतील, मायबाप नसणारी किंवा माईच्या किंवा आईच्या याला मायेला पारखं झालेली असेल, अशा लेकरांसाठी आपण काम करायचं. ती मूळ काय म्हणता येईल प्रेरणा किंवा या कामाचा सगळा उगम तो धागा ठरला आणि बघता बघता त्याला आता पण 22 वर्ष ते जे वय होतं तुमचं 18-19 या वयामध्ये मुलांची 12वी होत नाही, बरोबर? तर त्या वयामध्ये तुम्ही म्हणजे कसं काय त्या गोष्टी मॅनेज केल्या? त्याची सुरुवात कशी झाली? आणि तुम्हाला कुणी मदत करणार नाहीये. तुम्ही सांगितलं की तुमच्या भाची, तीही पोरकी झाली होती. तुमचेही वडील गेले होते. म्हणजे पालकत्व हिरावलेलं तुम्ही 3 वर्षापासून तर तुमचं वय 18. त्या सगळ्यांचं दुःख तुम्ही पाहिलंय, अनुभवलंय आणि तिथून तुम्ही स्वतःला बळ दिलं, की बाकीच्या साठी काहीतरी करायचंय. तर ते पहिलं काहीतरी असेल ती ते समाजानं स्वीकारणं, तुमच्या मागे उभे राहणं, त्यालाही खूप टाईम गेला असेल. तर तो काळ कसा होता? पहिले 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष कसे होते? बरेच कठीण होते 5 वर्ष, म्हणजे जवळपास बराच काळ कठीण होता. ती अस्वस्थ मनात भावना निर्माण झाली. मग आपण याच्यासाठी पैसा उभा केला पाहिजे. आणि मला सिनेमा खूप आवडतो. म्हणजे पाहायला. हिंदी सिनेमा, मराठी सिनेमा तो खूप आवडायचा बघायला आणि त्याच्यामध्ये नेहमीच जवळपास एक सिनेमा कुठला तरी असा सिनेमा असायचा की जिथं अनाथ मुलांचं, म्हणजे तो अभिनेता अनाथ असायचा, अभिनेत्री अनाथ असायची. मग त्याच्यासाठी तो असा काहीतरी जायचा, हे अमुक तमुक करायचा आणि मोठा माणूस व्हायचा. असं कुठं ना कुठं तरी ते असायचं. तो सिनेमाचा एक प्रभाव होता आणि वाटायचं की मग लोक आहेत ना अशा याच्यात या लोकांसाठी काम करतात ना, त्याच्यासाठी श्रीमंत लोक येतात, मदत देतात वगैरे, असा तो सिनेमाचा प्रभाव होता. मग म्हणलं आपण काहीतरी केलं पाहिजे. मग गाव सोडलं, घरी न सांगता गेलो आतनं, म्हणजे त्यावेळेस औरंगाबाद, आताच संभाजीनगर, तिथं गेलो आणि मग तिथं काम करायला लागलो. मग तिथं मी आधी पूर्वीच्या काळी एकदा म्हणजे 11वीला असताना गावात नाटक बसवलं होतं छान. तिथं मीच त्याचं दिग्दर्शन वगैरे असं सगळं केलं होतं. आणि मग ते एक वर्तमानपत्रात वाचलं होतं की अत्याचार नावाची एक सिरियल निघते आणि तिथं काम करायला पाहिजे, म्हणून एकदा ऑडिशनसाठी गेलो होतो. आणि मग नंतरच्या काळात बघितलं तर तिथलचा एक संपर्क होता, त्यांना म्हणलं काही काम वगैरे मिळेल का. तर मग तिथं औरंगाबादला गेलो, पैसे पाहिजेत आपल्याला हे काम करण्यासाठीचं म्हणून. काम करायला गेलो, 4, 5, 6 महिने तरी गेले. असं घरगडी म्हणून काम करत होतो. मिळेल ते काम करायचं आणि तिथं राहायचं. एक 2-5 हजार रुपये त्या दरम्यान देत होत्या. बराच काळ गेला आणि नंतर एका दिवशी अचानक असं झालं की आपण करतोय काय, त्याचं काय म्हणते तर झटका बसवतो किंवा असं काहीतरी हे लागतं ना, तसं आतमधून काहीतरी जाणवलं, माहीत नाही. आणि वाटलं की आपण हे चुकीचं करतो. म्हणजे आता 5-6 महिने गेले तर असेच 50-60 वर्षाचं आपलं आयुष्य पण जाईल आणि आपण काहीच करू शकणार नाही. तर आपल्याला जे करायचं ते वेगळंच आहे. तिथून तडक डोक्यात शीर कुठली उठली माहीत नाही. मी तिथून सरळ गेवराई तालुका गाठला. त्यावेळेस 5-6 हजार रुपये सोबत होते. म्हणले जे व्हायचं असेल ते होईल. गेवराई तालुका गाठला. तिथं एक जण होता, त्याच्या सासरीची तिथं पडीक जमीन होती. त्याला विचारलं. तिथं बऱ्याच लोकांना भेटलो. तिथं पत्र्याचं शेड उभं केलं. लोक विश्वास ठेवत नव्हते. बरंच त्यांना गायावया करून सांगितलं आणि त्याच्यात काही लोक असं काहीतरी काम होते म्हणून मदतीला आली, पण विश्वास ठेवायला तयार नव्हते. वय वर्ष सगळं 19 होतं, पोरकट वय होतं. त्याच्यामुळे आपल्याला सांगायचं काय, बोलायचंय काय. बरं, त्याच्यात आर्थिक जाणीव नाही, सामाजिक जाणीव नाही. आपण ज्या प्रश्नावरती काम करणार येतं तो पण माहीत नाही नीटसा. याच्यासाठी संस्थेचं रजिस्ट्रेशन लागतं, कायदेशीर काहीतरी गोष्टी पाळाव्या लागतात, हे काहीच माहीत नाही. पण डोक्यात सिनेमा, अशा मुलांसाठी काम केलं पाहिजे. त्या सिनेमाच्या पार्श्वभूमीतून तिथपर्यंत पोहोचलो. ते पत्र्याचं शेड वगैरे उभं केलं. मग आता करायचं काय. मग ती लेकरं
कुठून मिळवायची. मग तसं आजूबाजूच्या गावात फिरत गेलो, त्यांना सांगायचो. लोक विश्वास ठेवायचे नाही. उन्हाळ्याचे दिवस होते. मग म्हणायचे पोरं धरीवाले आले तर शर्टिंग केलेले. आम्ही स्लीपरवरती शर्टिंग केलेली गाडी. जरा वयानं मोठा वाटत म्हणून ढगळ शर्ट घातलेला. अशा थाटात म्हणजे गावात फिरायचो. ते लोकांना कळायचं नाही. बरं पैसे संपलेले, इकडून तिकडून उसनवारीवरती घेतलेले. भरोसाच ठेवत नव्हते लोक. पण त्या मुलांच्या सुदैवानं म्हणा, माझ्या दुर्दैवानं म्हणा, एक एक करता करता पहिल्या वर्षी 7 मुलं आली. मग ही लेकरं आली तर जगवायची कशी? मग जगवायची तर मग लोकांकडं मागायला सुरुवात केली. कोणी धान्य द्या, कोणी वह्या पुस्तकं द्या, जे काही जगण्यासाठी लागते कुटुंब चालवण्यासाठी. मग ते फिरायला सुरुवात केली. मग मी घरोघरी जायचो, गावोगावी जायचो, लोकांच्या दारात उभं राहायचं, त्यांना सगळं सांगायचं. मग त्याच्यातून लोक पैसा अडका द्यायचे, कोणी काही वस्तू स्वरूपात द्यायचं, कपडा लत्ता द्यायचं, ते घ्यायचं, पुढच्या घरी जायचं, पुढच्या दुकानावरती जायचं. असं 2004 पासून तर 2011 पर्यंत सलग फिरत होतं. लोकांकडे जाणं, पैसा अडका जे असेल ते गोळा करून आणणं, लेकरांना घालणं. मग त्या लेकरांकडे तेवढी लक्ष देता येत नव्हतं, काहीच नव्हतं. म्हणजे ते निव्वळ इथपर्यंत कसा पोहोचलो आय डोंट नो, की म्हणजे सांगता येत नाही. केवळ ते म्हणता येईल निसर्गाची किंवा दैवी कृपा, त्या सगळ्या याच्यातून इथपर्यंत येता आलं. कारण बऱ्याचदा खायला नसायचं, आम्हाला गोड कधी खाल्लं ते आठवायचं नाही आहे. बरं लेकरांना आमचं म्हणजे तुम्हाला नवल वाटेल, आम्ही 2004 ते 2008 पर्यंत 50 रुपयाच्या भाजीपाल्यामध्ये आठवडा घालत होतो. असं सगळं असेल. मुलंच आणायची शक्यतो तशा ह्याच्यामध्ये. कामाला माणसं टिकायची नाही, कारण त्यांना द्यायला पैसा नसायचा. बरंच जायचं 2-2, 3-3 दिवस गावोगावी फिरायचं, लोकांना मागायचं. लोक अतिशय अपमानास्पद वागणूक द्यायचे, हाकलून लावायचे, भिकारी म्हणायचे, पीठ माग्या म्हणायचे. असे काय काय वेगवेगळी विशेषणं मिळाली होती, विचारता सोयी नाही. पण त्याच्यातही मग खूप कधी कधी वाटायचं काय आपण चुकीचं करतोय. मग हे करण्यापेक्षा काहीतरी चोऱ्या माऱ्या केल्या पाहिजेत, किंवा कुठून तरी आपलं 2 नंबरचा धंदा करावा, त्याच्यातून पैसा अडका उभं करावा, आपले स्वतःचे पैसे असावेत, आणि त्याच्यातून मग ही लेकरं सांभाळायला लागलं पाहिजे. लोकांच्या दारात. ग्रेट सर, तुम्ही बोल मराठीला टाईम दिला, मी तुमचा मनापासून आभारी आहे. म्हणजे आज मला असं वाटतं की स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन माझा बदलला आहे. कारण प्रत्येकजण आयुष्यामध्ये प्रत्येकजण कधी ना कधी असं वाटतं की माझ्यासोबत काहीतरी वाईट होतं आहे, किंवा मला अजून चांगलं करता आलं असतं, की मला हे आयुष्यात भेटलं नाही. पण जेव्हा आपण या मुलांबद्दल विचार करतो, की तुमच्याशी बोलून मला ते जाणवलं की जेव्हा आपण ही आयुष्याचा हा दुसरी बाजू आहे, जी की ती कधी अनुभवलीच नाही आत्तापर्यंत. त्या मुलांचं आयुष्य कसं असेल, किंवा त्या मुलांनी आत्तापर्यंत काय सोसलं आहे, त्याचं 1% मी तरी नसेल सोसलं, मला असं वाटतं. आणि ती जाणीव मला आज झाली या आपल्या 1-1.5 तासाच्या चर्चेमध्ये. ती जाणीव मला झाली आहे. मला ऑडियन्सलाही असं आवाहन करायचं आहे की भलेही तुम्ही आयुष्यामध्ये कुठे असाल, तुम्ही आयुष्यामध्ये अचीव कराल, मोठी गोष्टी आयुष्यामध्ये आत्मसात कराल, यशस्वी व्हाल, पण थोडासा टाईम तुम्ही काढा, तिथे जाऊन भेटणं नाही झालं तर एकदा कॉलवरती बोला. त्यांना जे सणवार असतील तिथे जाऊन पहा, नवीन वर्ष तिथे पहा, दिवाळी दसऱ्याला तिथे जाऊन भेट द्या. तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच काहीतरी एक वेगळा दृष्टिकोन तुम्हाला मिळेल. मी सरांचा काही कॉन्टॅक्ट डिटेल्स असतील ते डिस्क्रिप्शनमध्ये देईल. त्यांचं वेबसाईट जे आहे, त्यांचं इंस्टाग्राम पेज जे आहे, त्याचे डिटेल्स तुम्हाला मी देईल. जरुरी नाही की तुम्ही आर्थिक मदत करा, बट तुमचा सहवास त्या जे काही मुलं असतील, जे काही ते पाल्य असतील, त्यांना लागू द्या, आणि त्याने तुमच्या आयुष्यावरती देखील नक्कीच काहीतरी परिणाम होईल. धन्यवाद सर, तुम्ही बोल मराठीला टाईम दिल्याबद्दल. आशा करतो की आपला प्रवास अजून पुढे जावो. तुम्ही आज 100 लोकांना मदत करताय, उद्या 1000 लोकांना, लाख लोकांना मदत कराल, आणि महाराष्ट्र पुढे न्याल.